नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. 4 खोल्यांच्या घरातल्या जवळपास अर्ध्या खोलीमध्ये असलेल्या देवघरातल्या देवांना नैवेद्य दाखवून जयवंतराव जेवण करायला बसले होते. नेहमी शाकाहारी आणि सात्विक जेवण करणारे जयवंतराव आज जेवण करण्यास सुरुवात करणार इतक्यात त्यांना त्यांच्या मुलाच्या शाळेतनं फोन आला आणि त्वरित शाळेत येण्यास सांगितले. त्या बोलण्यावरून त्यांच्या गांभीर्य लक्षात येताच ते लगबगीने मुलाच्या शाळेमध्ये गेले. त्यांचा एकुलता एक मुलगा 9वी मध्ये शिकत होता. आपल्या मुलाला अतिशय लाडात त्यांनी वाढवलं होतं. त्याचे सर्व हट्ट त्यांनी पूर्ण केले होते. आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या आपल्या मुलाला मिळाल्याच पाहिजेत असा त्यांचा जणू अट्टास होता. आणि आज मात्र याच गोष्टीचा जणू त्यांना पश्चाताप करावा लागत होता. शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. अत्यंत धार्मिक आणि अगदी मुक्या प्राण्यांचा विचार करून नेहमी शाकाहार करणाऱ्या त्यांच्या घरातील त्यांचा मुलगा त्याच्याच वर्गातल्या मुलाच्या पोटामध्ये कंपास मधला कर्कटक खुपसतो आणि याला जखमी करतो. हे आश्चर्यकारक होतं. सारे शिक्षक, पोलीस देखील ज्या नजरेने जयवंतरावांकडे बघत होते तेव्हा आपल्या कपाळावरचा गंध लपवून ते आपण कुठे कमी पडलो याचा विचार करत होते. नशिबानं त्या मुलास जास्ती जखम झाली नव्हती आणि त्याच्या वडिलांनी, पालकांनी आणि शाळेने आणि पोलिसांनी देखील त्याचा आणि त्याच्या मुलाच्या भविष्याचा विचार करून कोणती केस केली नव्हती. संध्याकाळी जेव्हा ते घरी आले तेव्हा ते हाच विचार करत बसले होते की आपला निरागस असा हा मुलगा इतका कसा काय हिंस्त्र बनला असेल. इतक्या धडधड धडधड असा मोबाईल मधून गोळ्या मारल्याचा आवाज आला आणि त्यांनी बाजूला पाहिलं तर त्यांचा मुलगा कोणती तरी गेम खेळत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर जणू काही खरोखरची पिस्तूल हाती आहे आणि तो ती पिस्तूल घेऊन गोळ्या घालतोय असे भाव त्याच्या चेहऱ्यावरती होते. आणि क्षणात एक विचार जयवंतराव यांच्या मनात येऊन गेला आणि लगेच त्यांना आठवलं की आपल्या ह्या मुलाला आपण कित्येक खून आणि रक्तपात असणाऱ्या वेब सिरीज पाहताना विरोध केलेला नाही. उलट परवा तर धुरंधर चित्रपट पाहायला आपण त्याला सोबत घेऊन गेलो होतो. असा पडद्यावरचा हिंसाचार पाहून आणि अशा व्हिडिओ गेम खेळून त्याचं निरागस आणि भावनिक असं मन हिंस्त्र बनत गेला असेल हे मात्र नक्की. आता त्यांना खूप वाईट वाटलं. आपणच आपल्या मुलाच्या आजच्या परिस्थितीला जबाबदार आहोत असं त्यांना वाटलं आणि क्षणामध्ये त्या मुलाच्या हातून तो मोबाईल हिसकावून घेतला. मुलगा चिडचिड करू लागताच 2 फटके त्यांनी त्याला दिले आणि मोबाईल फोडून टाकला. त्यांचा रुद्रावतार पाहून मुलगा शांत झाला आणि आजपासून त्यांनी मुलाला आपल्या वडिलांच्या पद्धतीने वळण लावण्याचं पक्क केलं होतं. आजवर आपल्या वडिलांना आणि त्यांच्या वळण लावण्याच्या पद्धतीला चुकीचं ठरवणारे जयवंतराव आज मात्र आपल्या वडिलांना योग्य समजत होते. थोड्याफार फरकाने बहुतांशी घरामध्ये हे चित्र इथून पुढच्या काळामध्ये दिसेल. शुभं करोति कल्याणम गेलं, लोक कल्याणाची भावना गेली, आरत्या गेल्या आणि हे काय काय चित्रपट आलेत, कुठल्या सिरियल्स आल्या, फालतू टाइमपास करणाऱ्या सिरियल्स आल्या. खून मारामाऱ्यांशिवाय तर कोणती सिरियल आपण पाहूच शकत नाही. उघड सेक्स आपण त्याच्यामध्ये पाहतो. ह्या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी पौगंड अवस्थेतील बालमनावरती परिणाम होतोय हे मात्र नक्की. बरं, मुलांच्याच बाबतीत हे घडतंय का? असं नाही. मुली देखील अशा सिरियल्स बघतात आणि त्यांच्या देखील मनावरती त्याचा वाईट परिणाम होतोय. फार लवकर मुली वयामध्ये यायला लागल्यात, त्यांना लवकर पिरियड्स यायला लागलेत कारण ते पाहून, ते अत्याचार, अन्याय वगैरे पाहून आणि कित्येक मुलींनी ते वेगवेगळे प्रेमाचे सीन्स पाहून देखील त्यांच्या भावना चाळवत आहेत आणि याच्यामुळे खूप काही वाईट समाजामध्ये घडत आहे. कुठे ना कुठेतरी तुम्ही, आपण सगळे पालक तर याला जबाबदार नाही. आणि म्हणून ही कथा आपण नुसती कथा म्हणून न घेता तुमच्या घरातल्या लहान मुलांकडे तुम्ही डोकावून पहा की ती मुलं कुठेतरी अशा वेळख्यात तर अडकलेली नाहीत ना. ही कथा होती गिरीश मिठारी यांची. प्रतिबिंबमध्ये मी सादरी केली. तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्हाला अशा पद्धतीचे काही अनुभव आले असेल तर जरूर कमेंट करा. पुन्हा भेटूयात पुढच्या कथेचा. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम.